जय महाराष्ट्र मित्रांनो, एक जबरदस्त अपडेट गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। GIC म्हणजे जनरल इन्शुरन्स काउन्सिलकडनं हे अपडेट आलं आहे, ज्याद्वारे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आपण कॅशलेस ट्रीटमेंट घेऊ शकतोय, म्हणजे पैसे न देता उपचार घेऊ शकतोय। चांगलं अपडेट आहे, कारण की बघा अनेक जण जे आहे ते इन्शुरन्स काढत असतात, मेडिक्लेम काढत असतात, त्यापैकी 63% जे लोक आहेत जे त्यांचे नेटवर्क हॉस्पिटल्स असतात जिथे आपण कॅशलेस ट्रीटमेंट घेऊ शकतोय तिथे घ्यायचे, आणि बाकीचे उरलेले जे आहे जे नॉन नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये घ्यायचे। म्हणजे पहिले काय व्हायचं, जिथे त्यांचे नेटवर्क हॉस्पिटल आहे त्यामध्येच आपण कॅशलेस ट्रीटमेंट घेऊ शकत होतो, बाकीच्यांमध्ये आपल्याला आधी पैसे भरावे लागायचे, त्यानंतर ते बिल वगैरे चेक करायचे, आणि जर सगळं योग्य असेल तर तो क्लेम आपल्याला मिळायचा, मग आपल्याला पैसे मिळायचे। मग यामध्ये भरपूर सारे फ्रॉड व्हायचे, अनेक सारे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट करून टाकायचे, त्यामुळे अनेकांना नुकसान व्हायचं, म्हणजे मेडिक्लेम काढून सुद्धा आपल्याला अनेकांना पैसे भरावे लागायचे। पण आता असं होणार नाहीये, कारण कॅशलेस एव्हरीवेअर हे आलेलं आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, यांचे नेटवर्क हॉस्पिटल सोडून बाकीचे जे हॉस्पिटल आहेत तिथे सुद्धा उपचार घेताय, तर तिथे सुद्धा तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट घेता येणार आहे। हा, याच्या काही नियम व अटी आहेत त्या समजून घ्या। तर सगळ्यात पहिला आहे जे की नॉन नेटवर्क हॉस्पिटल्स आहे, म्हणजे मेडिक्लेम मध्ये जे हॉस्पिटलची लिस्ट दिली आहे त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये आपल्याला उपचार घ्यायचा आहे। जसं की बघा यांचे नेटवर्क हॉस्पिटल आहे, काही 5 किलोमीटर अंतरावर आहे, 10 किलोमीटरवर आहे, किंवा काही जवळ आहे पण ते चांगले नाही आहे, पण आपला एक फॅमिली डॉक्टर आहे जो की आपल्या जवळ असतो, आपल्याला तिथे ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर तिथे तुम्ही कॅशलेस ट्रीटमेंट घेऊ शकताय। फक्त पहिली अट अशी आहे की जेव्हा तुम्ही ॲडमिट होणार आहे त्याच्या 48 तास जी पण तुमची मेडिक्लेम पॉलिसी आहे त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, सांगायचं की आम्ही ॲडमिट होणार आहोत, मग त्या हॉस्पिटलला ते तुम्हाला कॅशलेस करून देणार आहे। आणि समजा जर इमर्जन्सी आली तर आपल्याला 48 तास आधी आपण तर काही सांगू शकत नाही, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात, जेव्हा ॲडमिट झालेला आहात तर त्याचे 48 तासाच्या तुम्हाला सांगून द्यायचं आहे की आम्ही ॲडमिट झालेलो आहोत, तर तिथे पण तुम्हाला ही फॅसिलिटी मिळणार आहे। आणि तिसरी अट अशी आहे की ज्या पण हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट होणार आहात ते हॉस्पिटल कमीत कमी 15 बेडचं असले पाहिजे। म्हणजे पहिली अट आहे की ॲडमिट व्हायच्या 48 तासाआधी सांगा, पण इमर्जन्सीमध्ये ॲडमिट झालं तर 48 होण्याच्या आधी सांगा, आणि ते हॉस्पिटल 15 बेडचं असले पाहिजे। या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुमच्या मेडिक्लेमद्वारे कॅशलेस ट्रीटमेंट घेऊ शकताय। चांगलं अपडेट आहे, तर तुम्ही पण मेडिक्लेम काढला असेल तर तुम्ही नक्की याचा फायदा घेऊ शकताय।